संजय गांधी निराधार योजनेसाठी खुशखबर, वृद्ध व दिव्यांगांना दरमहा 3000 रुपये मिळणार आहे. सरकारचा मोठा निर्णय. फक्त तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट जमा करावे लागणार. आता हे 2 कागदपत्र कोणते आहे माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, राजू पवार ऑफिशियल H1W यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार. आज व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा घेऊन आलेलो आहे. होय मित्रांनो, वर तुम्ही क्लिप बघितलीच असाल की त्या क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की दिव्यांगांना आता पेन्शन 3000 रुपये होणार आहेत. त्याकरिता 2 डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत आणि एक शेवटी व्हिडिओ याकरिता दिला गेला आहे. म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला शेवटचा पण बघणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की त्या व्हिडिओमधून आणि माझ्या बोलण्यातून काय सत्यता आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. मित्रांनो, यूट्यूबवर बरेचसे असे यूट्यूबवर आहेत की ते चुकीचे नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवत आहेत. याचा अर्थ असा होतो की हे लोक लोकांपर्यंत मिसलिडिंग, मिसगाईड हे लोक फक्त व्ह्यूज करिता करत आहेत. वरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे तो APK मराठी या यूट्यूब चॅनलचा शॉर्ट व्हिडिओ आहे आणि शेवटचा जो व्हिडिओ आहे तो जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलचा तो व्हिडिओ आहे. या 2 व्हिडिओमध्ये आणि माझ्या व्हिडिओमध्ये मिळून तिन्ही व्हिडिओमध्ये काय समानता आहे किंवा या व्हिडिओमधून मी तुम्हाला चुकीचं काय आहे आणि बरोबर काय आहे हे सांगण्याचा आज मी प्रयत्न करत आहे. मित्रांनो, प्रयत्नच नाही तर असे खोटे व्हिडिओज अपलोड करणाऱ्यांविरुद्ध काउंटर करणं गरज आहे. अशा लोकांच्या विरोधात कारवाई होणं आणि या लोकांच्या चॅनलला रिपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. 11 सेकंदाचा जो छोटासा व्हिडिओ होता, म्हणजे छोटीशी क्लिप, त्या व्हिडिओमधून सांगण्यात आलेला आहे की वृद्ध आणि दिव्यांग लोकांना संजय गांधी निराधार 3000 दरमहा वाटप होणार आहे ना. त्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे आणि डॉक्युमेंट्स सुद्धा दाखवलेले आहेत की हे 2 डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर खरं जर बघायला गेलं तर मित्रांनो, कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्हाला आता गोळा करायचे नाहीत. पेन्शनमध्ये वाढ झालेली नाही. जेव्हा वाढ होईल तेव्हा तुम्हाला या चॅनल मार्फत माहिती दिली जाईल. तर APK मराठी जो छोटासा व्हिडिओ आहे तो 3-3.5 तासापूर्वी अपलोड करण्यात आलेला आहे आणि जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलचा जो व्हिडिओ आहे 1 दिवस अगोदर अपलोड करण्यात आला आहे. या 2 व्हिडिओमध्ये काय आहे हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. वरच्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत आणि पेन्शन वाढ सुद्धा झालेले आहे असं दाखवण्यात आलेलं आहे आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलेलं आहे. खुश खबर, दरमहा दिव्यांगांना संजय गांधी निराधार 3000 रुपये मिळणार. हेच टायटल शेवटच्या व्हिडिओचं सुद्धा आहे. पण या व्हिडिओमध्ये काय आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे. बरेचसे लोक व्ह्यूअर्स मध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम हे लोक करत आहेत. वृद्ध आणि दिव्यांगांना परेशान करण्याचं काम हे लोक करत आहेत, कारण डॉक्युमेंट्स गोळा करण्याकरिता वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असतो. या लोकांना अपलोड करण्याकरिता डाटा लागत असतो. त्या लोकांच्या डाटापेक्षा तुमचा पैसा आणि वेळ महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणून अशा यूट्यूबरवर जे आहेत या लोकांवर विश्वास ठेवू नका. मी असं बोलत नाही की तुम्ही माझ्यावर पण विश्वास करा. विश्वास ठेवा त्याच लोकांवर जी लोक तुम्हाला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतील. जर माझ्याकडून जरी कधी गाईड करण्यात आलं असेल तर तुम्ही या चॅनलवर 200हून अधिक व्हिडिओ आहेत. तुम्ही सगळे व्हिडिओ तपासून माझ्या विरोधात सुद्धा तुम्ही रिपोर्ट करू शकता. आणि शेवटच्या व्हिडिओमधून असं सांगण्यात आलेलं आहे की 3000 दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झालेली आहे. हो मित्रांनो, ही वाढ झालेली आहे, पण ही वाढ महाराष्ट्रात नसून तर दिल्लीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 2500 रुपयावरून 3000 रुपये दिव्यांगांना आणि वृद्ध लोकांना
दरमहा 3000 रुपये मिळणार आहेत। तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, अशा यूट्यूबरला बळी पडू नका आणि सत्यता काय आहे हे इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचे सुद्धा खाते चेक करत राहा आणि तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता किंवा तिथे जे लोक कामाला आहेत ती लोक तुम्हाला नक्कीच माहिती देतील। तर मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह। जय हिंद, वंदे मातरम। नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, खुश खबर आहे। मित्रांनो, वृद्ध व दिव्यांगांना दरमहा 3000 रुपये पेन्शन करण्यात आले आहे आणि सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे। तर मग मित्रांनो, खरंच ही पेन्शन लागू झाली का, कुठे लागू झाली आणि कोणत्या सरकारने हा निर्णय घेतला आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, बुजुर्गों और दिव्यांगों का सहारा बनी भाजपा सरकार, बुजुर्गों और दिव्यांग जनों को मासिक पेंशन 500 की बढ़ोतरी, अब मिलेगी 3000 रुपये प्रति माह पेंशन। इस निर्णय से 4.60 लाख बुजुर्ग और 1.35 लाख दिव्यांगों को मिलेगा सीधा लाभ। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की दिल्ली सरकारची ही बातमी आहे। दिल्ली सरकारने आता वृद्ध आणि दिव्यांग जनांना या ठिकाणी 3000 रुपये प्रति महिना पेन्शन सुरू केली आहे। तर मग मित्रांनो, महाराष्ट्र सरकारला सुद्धा विनंती आहे की आपल्या राज्यामध्ये सुद्धा निराधार व्यक्तींना 6000 रुपये पेन्शन ही करणे गरजेचे आहे, कारण की वृद्ध, निराधार, दिव्यांग बांधवांना या ठिकाणी पेन्शन वाढीची खूप गरज आहे। त्यांना त्यांचे औषधोपचार व इतर पालन पोषणासाठी या पेन्शनवर अवलंबून असतात आणि 1500 रुपयात काहीच भागत नाही। तर या सर्व महाराष्ट्र राज्यातील निराधारांना, दिव्यांगांना, वृद्ध, विधवा महिलांना या ठिकाणी 6000 रुपये पेन्शन करावी ही महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, कारण की दिल्ली हे एक छोटं राज्य असून सुद्धा ते 3000 रुपये पेन्शन करू शकते। तर आपलं राज्य हे खूप मोठं आहे आणि आपल्या राज्याचे उत्पन्न सुद्धा जास्त आहे, GDP सुद्धा जास्त आहे आणि इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक सुद्धा जास्त आहे। आपल्याला सरकार नेहमी सांगत असते की आपल्या राज्यात खूप सारी गुंतवणूक होते, खूप सारा निधी या ठिकाणी मिळत असतो। तर मग दिव्यांगजनांसाठी तसेच इतर सर्व निराधार बांधवांसाठी आपण हा निधी खर्च करणे गरजेचे आहे। आपल्या दिव्यांग बांधवांना, निराधार बांधवांना, विधवा महिलांना, वृद्ध बांधवांना 6000 रुपये पेन्शन करावी हीच आपल्या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे। मित्रांनो, जसे दिल्ली सरकारने निर्णय घेतला तसं महाराष्ट्र सरकारने सुद्धा निर्णय घ्यावा आणि लवकर निराधार बांधवांना या ठिकाणी दिलासा द्यावा हीच विनंती। तर अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती। धन्यवाद।